नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा इट यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येत होते की सर पीएम किसान योजनेचे पैसे अगोदर भेटत होते परंतु आता भेटत नाहीत। तसेच नवीन रजिस्ट्रेशन विषयी देखील काही प्रश्न होते। नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं, नवीन कोणाला लाभ मिळू शकतो, कोणाला लाभ मिळू शकत नाही, तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 1 वर्षापूर्वी केवायसी आणण्यात आली होती आणि केवायसीच्या माध्यमातून जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना लाभ चालू ठेवण्यात आला होता। त्यामध्ये मित्रांनो, तहसीलच्या मार्फत एक लँड सीडिंग प्रकार आणला होता आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यात येत होता। तर मित्रांनो, यामध्ये असं झालं की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नावात म्हणजे ते राहतात एका गावी आणि जमीन दुसऱ्या गावी होती। ते ज्या गावात राहतात त्यांच्या माध्यमातून तलाट्यांनी त्यांच्या नावावर जमीन चेक केल्या, परंतु त्या गावात त्यांच्या नावावर जमिनी सापडल्या नाही, म्हणून त्यांचे नाव हे लँड सीडिंग नो या अशा टाईपमध्ये वगळण्यात आले। आणि मित्रांनो, त्यांचे नाव वगळल्याच्या नंतर त्यांनी तसं तहसीलच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी लँड सीडिंग व्हेरीफाय कंप्लीट करून घेतला। आणि लँड सीडिंग व्हेरीफाय झाल्याच्या नंतर मित्रांनो, तरी देखील अशा शेतकऱ्यांना पेमेंट चालू झालं नाही किंवा नवीन हप्ते या शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। त्याचं कारण काय असू शकतं? तसेच मित्रांनो, ह्या शेतकऱ्यांना पैसे का मिळाले नाहीत, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो, आता केंद्र शासनाच्या माध्यमातून अगोदरच ही गाईडलाईन होती, परंतु मित्रांनो, अगोदर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एका कुटुंबामध्ये 2, 3 किंवा 4 शेतकऱ्यांनी फॉर्म भरले, फॉर्म मंजूर झाले, त्यांना पेमेंट मिळालं। परंतु मित्रांनो, यापुढे आता एका कुटुंबामध्ये एका शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यासाठी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग झालं नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी कागदपत्र दाखल केले, तर त्यांची तपासणीमध्ये असं आढळून आलं की त्यांच्या कुटुंबामध्ये अगोदरच दुसरे शेतकरी लाभ घेत आहेत, त्यामुळे त्यांचं पेमेंट स्टॉप करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की आमच्या तर कुटुंबात 2 जणांना पेमेंट मिळतं, 3 जणांना पेमेंट मिळतं, तर यापुढे मित्रांनो आता शासनाच्या माध्यमातून त्याचं सुद्धा व्हेरिफिकेशन चालू करण्यात आलेलं आहे। त्याचंच एक उदाहरण म्हणजे आग्रिस्टेक नावाच्या वेबसाईटवर फार्मर आयडी काढण्याचा प्रकार चालू झालेला आहे आणि त्यामध्ये तुमचं रेशन कार्ड त्याला लिंक करण्यात येत आहे। आणि यामुळे मित्रांनो, आता यापुढे एका कुटुंबात फक्त एकच व्यक्ती पीएम किसान योजनेसाठी पात्र होणार आहे। तर मित्रांनो, आता राहिला प्रश्न की नवीन शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यासाठी प्रोसेस काय? तर मित्रांनो, तुम्हाला जर नवीन पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो, तुमच्या नावावर 2019 पूर्वी जमीन झालेली असावी, तर तुम्हाला नवीन पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे। तर मित्रांनो, पुन्हा तुम्ही जर नवीन जमीन खरेदी केली असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन करता येणार नाही, तर तुम्हाला 2019च्या अगोदरची जमीन तुमच्या नावावर हवी आहे। तर मित्रांनो, आता दुसरा एक प्रश्न राहिला की माझी वडिलोपार्जित वडिलाच्या नंतर माझ्या नावावर जमीन झाली तर मला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार का? तर मित्रांनो, तुम्हाला तो लाभ नक्कीच मिळतो, परंतु त्यामध्ये सुद्धा आता एक असा बदल करण्यात आलेला आहे की तुम्हाला तुमची जमीन कशी नावावर झाली फेरफार नकल द्यायची आहे। जर वडील हयात नसतील तर ती जमीन तुमच्या नावावर झाली असेल तर तुम्हाला पीएम किसानचा लाभ घेता येणार आहे, परंतु तुमच्या वडिलाच्या नावावर चालू असलेला पीएम किसान योजनेचा लाभ तो बंद होईल। तर मित्रांनो, असेच नवीन काही बदल, तसेच शेतकऱ्यांविषयी नवीन योजना आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सोबत जोडून राहा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।